महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन ITI सेकंड इयरमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता खास आहे, तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या। कारण आजच्या सेशनमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत आपली सिरीज, जे निम्मीने आपल्याला 550 MCQ दिलेले आहे सेकंड इयर करता, जे आपल्या CBTच्या परीक्षेमध्ये 100% जशास तशी येतात। तर त्याचा आपला 17वा क्लास आहे आणि जर तुम्हाला याच्या फ्रीमध्ये PDF डाउनलोड करायचं असणार मराठी प्लस इंग्लिशमध्ये, कारण पेपर आपला मराठी प्लस इंग्लिशमध्येच असतो, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। आणि जर तुम्हाला याच्यापूर्वीचे लेक्चर्स म्हणजे आजचा आपला 17वा क्लास आहे, याच्यापूर्वीचे जर पूर्ण क्लास बघायचे असणार तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली बघू शकता। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 17वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिसचे आपण पूर्ण प्रश्न आज संपवून टाकणार, जेवढे शिल्लक होते तेवढे। याच्यापूर्वी पण 2 सेशनमध्ये आपण पार्टमध्ये त्याला कव्हर केला, आजच्या सेशनमध्ये पूर्णच्या पूर्ण, म्हणजे आज जसं समजा की 7वा चॅप्टर काय होऊन जाईल, पूर्ण संपून जाईल। ठीक आहे, तर मग आजचा आपला पहिला प्रश्न आहे। जरी इथं प्रश्न 47 दिसत असला तरी हा आजचा काय पहिला प्रश्न, आणि बरेचसे प्रश्न इलेक्ट्रॉनिक्स डीप कॉन्सेप्ट असल्यामुळे जास्त आपण खोलामध्ये जाऊ शकत नाही, ते सुरुवातीला पण सांगितलं आणि पुन्हा तुम्हाला मी आठवण करून देतो। सोबतच बरेचसे प्रश्न डायग्राम वाले आहे, तर ते तुम्हाला जवळजवळ डायग्राम पाहून ते लक्षातच तुम्हाला ठेवावं लागेल, जिथे लॉजिक आहे तिथे मी लॉजिक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, तर मग आजचा पहिला प्रश्न 47 नंबर आहे। ऑसिलेटरमध्ये फीडबॅक नेटवर्क का वापरले जाते? आता तुम्हाला याच्यापूर्वी सेम फीडबॅक हा शब्द आलेला, मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं बघा, की एक पाण्याचा पाईप, म्हणजे मी इकडनं पाणी सोडतो आणि तुम्ही तिकडल्या बाजूने पाईपाच्या, तर मग फीडबॅक पाणी येत आहे की नाही येत आहे ते सांगायसाठी मग तुम्ही मला सांगायचे, तर तो काय होता फीडबॅक, तर ते तुम्हाला उदाहरण दिलं होतं छोटंसं। फक्त इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे, इथचं वेगळं सिस्टम आहे, पण कॉन्सेप्ट बिलकुल काय सेम आहे। तर तुम्हाला बस एवढं विचारलं आहे की ऑसिलेटरमध्ये फीडबॅक नेटवर्क का वापरले जाते, आणि तुम्हाला काय केलं, एक डायग्राम दिली, काय दिली, एक डायग्राम दिली। मग आता याच्यामध्ये नेमकं का बरं वापरलं जातं, तर कारण बरेचसे आहे। मी याच्या पहिले प्रश्न आला होता सेम, त्याच्यामध्ये काय उत्तर होतं की आपल्याला करेक्शन करायसाठी म्हणजे जे इनपुट सिग्नल आहे त्याच्यामध्ये जर काही डिस्टॉर्शन असणार किंवा काही कमी जास्त असणार, त्याला ॲडजस्ट करायसाठी पण फीडबॅक वापरायचं। पण आता इथं ऑप्शनमध्ये तसा ऑप्शन नाही आहे, तर इथं ऑप्शन काय बघा, फीडबॅक ऑसिलेटर कशासाठी वापरले जाते असं म्हटलं आहे। तर फेज तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना, हा फेज इथून इथपर्यंत जो असतो 180 डिग्री असतो। काय असतो 180 डिग्री, पुन्हा समोर गेलं 180, सर्व म्हणजे जे वेव्हफॉर्म आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अर्ध्या ते 180 डिग्रीवरती असतात, तुम्हाला माहिती आहे। तर त्याला रिपीट करण्यासाठी पण आपण काय करतो, ऑसिलेटर फीडबॅकचा वापर करतो। रिपीट म्हणजे शिफ्ट करण्याकरता पण म्हणू शकतो आपण। तर इथं जर तुम्ही बघितलं तर 3ऱ्या नंबरवरती ऑप्शन आहे की टप्प्याटप्प्याने म्हणजे फेजमध्ये स्टेपमध्ये फेजमध्ये सिग्नल 180 डिग्रीने शिफ्ट करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। 180 डिग्री म्हणजे समजा की तुमचा सिग्नल आता इथनं सुरू होत आहे, तर मग तो सिग्नल काय होईल, तुमचा इथनं सुरू होईल, म्हणजे 180 डिग्रीने आपण काय करतो, शिफ्ट करू शकतो। ते पण काम कोणाचं आहे, आपल्या ऑसिलेटरमध्ये फीडबॅकचं आहे। ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, त्याला फेट म्हटलं जातं, शॉर्टकटमध्ये काय म्हटलं जातं, फेटचे मुख्य अनुप्रयोग काय, अनुप्रयोग म्हणजेच त्याचं अप्लिकेशन, त्याचा वापर काय मेन, तर तो काय एक व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे। कोणता आहे, व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे। काही करंट कंट्रोल पण असतात, पण हा काय व्होल्टेज कंट्रोल म्हणजे व्होल्टेजला कंट्रोल पण करू शकतो ना, व्होल्टेजला बेस घेऊन याचा ऑपरेशन असते, म्हणून त्याला व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस असं म्हटलं जाते। तर म्हणून याचं हे उत्तर काय बरोबर आहे, म्हणजे जिथं व्होल्टेज कंट्रोल करायचं आहे तिथे आपण काय वापरणार, फेट वापरणार। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर। ठीक आहे, त्याला शॉर्टकटमध्ये UJT असं म्हटलं जातं। चे मुख्य कार्य काय, प्रत्येकाचे मुख्य कार्य वेगवेगळे। जनरली जे UJT आहे ना, ते लाईट जिथे बंद चालू वगैरे होते बघा, त्या सर्किटमध्ये खास करून वापरली जाते, पण ऑप्शनमध्ये आपण बघू काय म्हणताय, रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून त्याला वापरलं जाईल, किंवा त्याचं मुख्य कार्य आहे, आता आराम लिहिला आहे, आराम म्हणजे रिलॅक्सेशन आहे, ऑसिलेटर म्हणून तो काय करतो, काम करून त्याचं मेन ॲप्लिकेशन काय, रिलॅक्सेशन ऑसिलेशन आहे। ठीक आहे, म्हणून
याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. याचं पुन्हा बाकीचे पण ॲप्लिकेशन आहे, जसं सांगितलं लाईट ब्लिंक करण्याकरता पण त्याला वापरतो, कमी फ्रिक्वेन्सी तयार करायची असली तरी आपण त्याला वापरतो. त्याच्यानंतर एन चॅनल बघा, एन चॅनल जे फेट म्हणजे फेट होता, त्याच फेटला आपण जे फेट केला म्हणजे जंक्शन लावलं त्याला. ठीक आहे. चे गेट टर्मिनल पक्षपाती म्हणजेच काय बायसिंग, पक्षपाती म्हणजे काय बायसिंग, बायसिंग म्हणजे कसे जोडलेले आहे, कसे होते बायसिंग कसे होते एन चॅनल फेट. आता तुम्हाला त्याची डायग्राम दाखवून देतो. एन चॅनल म्हणजे काय, आता याचं कन्स्ट्रक्शन मोठं आहे, मी शॉर्टकटमध्ये सांगतो. हा एन चॅनल म्हणजे काय मार्ग, चॅनल म्हणजे काय मार्ग. याला 3 टर्मिनल असतात फेटला, कोणते गेट, सोर्स आणि ड्रेन असतो. ठीक आहे, तीन टर्मिनल असतात आणि हा गेट इकडून दोन्हीकडून असतो. आता एन चॅनल आहे म्हणजे इथे पी टाईप मटेरियल असतं. कोणतं असतं, पी टाईप मटेरियल असतं, मधातला जाणारा रस्ता असतो. आता प्रश्नात काय विचारलाय तुम्हाला, प्रश्नात विचारला आहे की तुमच्या गेट टर्मिनल कसा लावलेला आहे, गेट टर्मिनल कसा लावलेला आहे. तर तुम्ही जर बघाल तर इथे पी आहे आणि गेट जर टर्मिनल बघितला तर बरोबर पी सोबत काय जोडला आहे मी, एन जोडला आहे. म्हणजे हे काय झालं, रिव्हर्समध्ये जोडलं गेलं आहे. कसं गेलं आहे, रिव्हर्समध्ये जोडलं गेलं आहे. मग ऑप्शनमध्ये जर बघितलं तर गेट रिव्हर्स बायस आहे, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये ऑप्शन बघितला बरोबर आहे. मग पुन्हा समोर तुम्हाला ऑप्शन दाखवतो. फॉरवर्ड बायस नाही म्हणता येईल त्याला, फॉरवर्ड बायस नाही आहे. रिव्हर्स बायस, इथंही रिव्हर्स बायस आहे. म्हणजे बघा पहिला ए आणि डी ऑप्शन सारखा आहे, फक्त डी मध्ये काय विथ सोर्स म्हणजे काय, हा पूर्ण ऑप्शन आहे बिलकुल. कोणासोबत आहे तो, रिव्हर्स बायसमध्ये सोर्सशी कनेक्ट आहे. म्हणजे पहिला ऑप्शन काही चुकीचं नाही आहे. चौथा नसता तर पहिला बरोबर असता, पण आता चौथा असला कारण पहिला काय झाला इनकरेक्ट झाला. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे की ट्रान्झिस्टर V2 ते V1 मध्ये परिवर्तन करताना एकूण टर्न ऑन वेळ किती आहे. आता बघा या डायग्राममध्ये ना तुम्हाला V1 दिसणार ना तुम्हाला V2 दिसणार, कारण की त्याचा डायग्राम क्लिअर नाही, तिथं स्पष्ट नाही. मी तुम्हाला समजून सांगतो. बघा प्रश्नामध्ये असं म्हणलं आहे की हा एक सिग्नल आहे, या पॉईंटला जाऊन काय होतो तो ऑन होतो, या पॉईंटला जाऊन काय होतो ऑन होतो. तर तुम्हाला सोप्या भाषेत काय विचारलं आहे की ऑन करायचा टायमिंग किती आहे, ऑन करण्याचा टायमिंग किती आहे. तर बघा इथून इथपर्यंत टायमिंग दिलेला आहे एवढा, त्याचं नाव आहे TD. काय आहे त्याचं नाव, TD प्लस पुन्हा जर तुम्ही बघितलं एवढा जर वेळ बघितला तर त्याचं नाव आहे TR. काय लिहिलं आहे TR. म्हणजेच हे दोन्ही जेव्हा मिळणार म्हणजे इथून इथपर्यंत जेव्हा सिग्नल होणार तेव्हा ते सिग्नल काय होणार ऑन येणार, काय होणार ऑन येणार. म्हणजे ते V2 पासनं इकडे V1 असं ते सिग्नलचं इंडिकेशन दिलेलं आहे. पण असं फक्त लक्षात ठेवा, ऑन लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मग त्याचा फॉर्म्युला काय राहील, मग फॉर्म्युला अगदी सोपा राहील. काय राहील, TD प्लस TR राहील. म्हणजे टर्न ऑन जो टाईम आहे, सुरू होण्याचा जो वेळ आहे तो TD प्लस TR टायमिंग राहील. ठीक आहे, तर आता इथं जास्त खोलात जात नाही, तर याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की पॉईंट कॉन्टॅक्ट. ठीक आहे, पॉईंट कॉन्टॅक्ट ग्रोन, त्या ॲक्च्युली ग्रो आहे त्याच्यामध्ये, तिथं ग्रोन लिहिलं आहे. ठीक आहे, डिफ्युजन इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्सिएशन वेगळं असतं. आणि मिश्र धातू जंक्शन या पद्धती वापरून कोणते उपकरण बनवले जाते, उपकरण म्हणजे सरळ डिव्हाइस. ठीक आहे, तर असं कोणतं आहे की त्याच्यामध्ये काय काय राहते, त्याच्यामध्ये पॉईंट कॉन्टॅक्ट पण राहते, ग्रोन पण राहते, डिफ्युजन पण राहते, अलाय जंक्शन पण राहते. असं कुठं राहते, इंडक्टर कॅपॅसिटर रेजिस्टन्स कुठंच नाही राहते. कुठं राहते, ट्रान्झिस्टरमध्ये. ते कॅपॅसिटर, इंडक्टर आणि रेजिस्टन्स हे सिंपलचे डिव्हाइस आहे, पण कॉम्प्लिकेशनवाले डिव्हाइस जे आहे ते काय तुमचं ट्रान्झिस्टर आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. ट्रान्झिस्टरमध्ये संग्रह क्षेत्र भौतिकदृष्ट्या एमिटर क्षेत्रापेक्षा मोठे केले जाते. ठीक आहे, का केले जाते, तुम्हाला कारण विचारलं आहे. तर पहिले प्रश्न काय म्हणतात ते सांगून देतो. बघा तुमचं संग्रह क्षेत्र म्हणजे काय, कलेक्टर रिजन मोठं काय असतं कोणापेक्षा, इमिटरपेक्षा. म्हणजे जे तुमचं कलेक्टर आहे, कलेक्टर रिजन काय तुमचं, हे जे कलेक्टर रिजन आहे म्हणजे इकडलं ते आता डायग्राममध्ये दाखवतात, सारखं दाखवलं जातं. ते का बरं मोठं आहे, मोठं राहते असं म्हटलं आहे. आता जनरली कलेक्टर आपण त्याला रिव्हर्स बायसमध्ये टाकून देतो, तिथं काय होते टेम्परेचर जास्त फरक पडतो, टेम्परेचरचा जास्त प्रॉब्लेम असतो तिथे. ठीक आहे, तर बघा इट हॅज डेसिपेट मोर इट, म्हणजे त्याला अधिक उष्णता नष्ट करावी लागते, म्हणून ते रिजन काय असते मोठं असते, म्हणून रिजन काय असते ते मोठं असते म्हणून. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे एमिटर. ठीक आहे, ॲक्च्युली एमिटर नाही आहे, तो इमिटर आहे. काय तो इमिटर टू बेस आणि कलेक्टर टू बेस फॉरवर्ड बायस असल्यास ट्रान्झिस्टर काय कार्य करते. जसं मी आता ट्रान्झिस्टर सांगितलं, याच्यापूर्वी पण सेशनमध्ये आपण सुरुवातीच्या क्लासमध्ये सांगितलं की याचं कनेक्शन अशा पद्धतीने केलं जातं, तर दोघांनाही आपण फॉरवर्डमध्ये लावत नाही. हा फॉरवर्डमध्ये राहतो आणि हा काय करतो रिव्हर्समध्ये राहतो. कसा राहतो रिव्हर्समध्ये. तर दोन्ही जर फॉरवर्डमध्ये राहिले तर आपलं ते कामच करणार नाही ट्रान्झिस्टर. मी तुम्हाला याच्याही पहिले सांगितलं होतं, बरोबर आहे. मग आता प्रश्न कुठे
गेला आपला प्रश्न सामोर गेला 54 नंबरचा प्रश्न होता. ठीक आहे. जर दोन्ही फॉरवर्डमध्ये जर असलं तर काय होईल, ॲम्प्लिफायर म्हणून कार्य करेल, ऑसिलेटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेल, नाही बंद स्विच म्हणून काय करेल ते कार्य करेल, बंद स्विच म्हणून काय करेल म्हणजे ॲक्ट ॲज ए क्लोज स्विच म्हणून असं काम करणार ते. ठीक आहे. म्हणजे ते शॉर्ट सर्किट झाल्यासारखे ते काम करणार. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट राहील. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 4 तुम्हाला सांगितलं 4 क्वाड्रंटमध्ये त्याचं ऑपरेशन वगैरे होते असं तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलं मी. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ग ए ॲम्प्लिफायरचा मुख्य फायदा काय आहे. आता हा प्रश्न पाठच करायचा आहे असं म्हणू शकतो आपण, की त्याच्यामध्ये काय कमी डिस्टॉर्शन होते. डिस्टॉर्शन म्हणजे जे विकृती म्हणा किंवा जे फॉल्ट, एक प्रकारचा फॉल्ट आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये फॉल्ट म्हणतो आपण, पण तिथे इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिस्टॉर्शन म्हटलं जातं. ठीक आहे. तर कमीत कमी डिस्टॉर्शन होतो कशामध्ये, ए क्लास ॲम्प्लिफायरमध्ये. त्याचे क्लास असतात ए बी पुन्हा ए बी असे वेगवेगळे क्लास आहेत. ठीक आहे. तर एचा गोष्ट चालली होती म्हणजे याचं उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. म्हणजे ए आहे म्हणूनच हे उत्तर बरोबर आहे अशातला भाग नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणते इलेक्ट्रॉनिक सर्किट इनपुट शिवाय सिग्नल, लहरी किंवा पल्स तयार करते. आता बघा सेम प्रश्न असाच याच्यापूर्वी आला होता. मी तुम्हाला सांगितलं की भलाही प्रश्नात असं लिहिलं आहे की विदाऊट इनपुट सिग्नल आउटपुट देते, पण तसं नाही आहे. त्याला सिग्नल दिला जातो पण दुसरा AC सप्लायची त्याला गरज नाही पडत, म्हणून त्याला असं म्हटलं जातं की कोणता असा आहे, तर त्याला ऑसिलेटर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऑसिलेटर. तुम्हाला आठवत असणार असाच प्रश्न, फक्त त्याची शब्दरचना थोडीशी वेगळी होती, पण प्रश्न तसाच आहे, उत्तर आहे त्याचं तसंच आहे. ठीक आहे. नंतर ऑसिलेटर सर्किटमध्ये दोलन किंवा लहरी राखण्यासाठी कोणती सर्किट आवश्यक आहे. दोलन म्हणजेच आपण त्याला काय म्हणू, ऑसिलेशन. ठीक आहे. ऑसिलेटरमध्ये ऑसिलेशन आणि वेव्ह ऑसिलेशन सर्किटमध्ये काय मेंटेन करण्यासाठी, म्हणजे यांना मेंटेन करण्यासाठी कोणत्या सर्किटची गरज आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, ऋणात्मक फीडबॅक म्हणतो. म्हणजे निगेटिव्ह फीडबॅकची गरज आहे समोरचा वेव्हफॉर्म मेंटेन करण्याकरता. ठीक आहे. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम सी नाही, सॉरी निगेटिव्ह नाही, कोणता धनात्मक आहे, चुकीच झाला, ऋणात्मक नाही, कोणता आहे धनात्मक आहे. लक्षामध्ये ऋणात्मक इथे कामी येत नाही, धनात्मक कामी येते म्हणजेच पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह वाला काय बरोबर राहील. कशासाठी, दोलन किंवा लहरीचा राखण्यासाठी सर्किटमध्ये मेंटेन करण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह फीडबॅकची गरज पडते, निगेटिव्हची पडत नाही. ठीक आहे. असाच एक प्रश्न गेला ज्याच्यामध्ये निगेटिव्ह उत्तर होतं, पण असं म्हणजे हाच नाही, अशाच टाईपचा प्रश्न होता याच टॉपिकवरती, पण त्याचं उत्तर निगेटिव्ह होतं. ठीक आहे. पण याचं उत्तर काय पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, युनि जंक्शन ट्रान्झिस्टरचा मुख्य उपयोग काय आहे. आता युनि जंक्शन ट्रान्झिस्टर UJT, मगाच आपण याच्यावरती बोललो की याला काय म्हणतो, ट्रिगरिंग सर्किट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ट्रिगरिंग सर्किट. ट्रिगरिंग म्हणजे ऑन ऑफ करायसाठी, म्हणजे गेटला सिग्नल देऊन, पल्स देऊन त्याला ऑन ऑफ केलं जातं, त्यासाठी वापरलं जातं ट्रिगरिंग सर्किट म्हणून त्या UJTला. ठीक आहे. युनि जंक्शन ट्रान्झिस्टर त्याचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या उपकरणात खूप जास्त इनपुट प्रतिबाधा. ठीक आहे. आता खूप जास्त इनपुट प्रतिबाधा, फक्त एवढं लक्षात ठेवा, इनपुट प्रतिबाधा म्हणजेच काय, इनपुट इम्पिडन्स, कमी आवाज आउटपुट आणि चांगली रेखीय आणि कमी इंडक्टर इलेक्ट्रॉड क्षमता आहे. ठीक आहे. इंडक्टरची क्षमता पण आहे. म्हणजे एवढे सारे ऑप्शन कोणामध्ये असं विचारलं तर लक्षात ठेवा, ते कोणामध्ये असते, FET मध्ये येते, म्हणजेच कशामध्ये असते, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरमध्ये. ठीक आहे. म्हणून याचं सी उत्तर बरोबर आहे. NPN PNP तर सोडूनच द्या, उरले दोन FET आणि UJT, तर FET काय उत्तर आहे. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, फेट म्हणजेच ते फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरच्या तुलनेत मॉसफेटच्या करंट नियंत्रणात काय फरक आहे असं म्हटलं आहे. बघा फेटमध्ये काय होते, फेटमध्ये वेगळ्या पद्धतीने करंट कंट्रोल केला जातं आणि मॉसफेट एक वेगळा डिव्हाइस आहे. मॉसफेट काय वेगळा डिव्हाइस आहे. आता फेटमध्ये काय की गेटला ट्रिगर करून बंद चालू करतो, पण इथे ट्रिगरचं काम नाही. इथं काय असतं, एक चॅनल असतं आणि इकडे काय असतं, दोन साईडनं लेअर असतं. मग त्या लेअर कशा अशा कमी होत आल्या, जसं हार्ट अटॅक होते ना, म्हणजे ते वेन काय होते, ब्लॉक होऊन जाते, आपली ब्लड जाणं थांबून जाते, सेम त्याच्यासारखं. तर इथं काय होते, असा हा भाग दोन्हीकडून काय होतो, असा सुजत येतो, सुजत आल्यासारखं असा आला की तिचा करंट कमी जास्त करू शकतो आपण, त्याला कंट्रोल करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे इथं लेअरचा वापर केला आपण. कशाचा वापर केला, लेअरचा. ठीक आहे. बघा का, मग त्याचं उत्तर काय राहील, जंक्शन ऐवजी इन्सुलेटेड थर राहील. थर म्हणजेच काय, आपण त्याला लेअर म्हणतो. कशामध्ये, मॉसफेटमध्ये. दोघात फरक काय ते तुम्हाला विचारलं होतं. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे की ॲम्प्लिफायर सर्किटचा प्रयोग काय आहे. आता ॲम्प्लिफायर सर्किट बघा, इथं तुम्हाला एकच लावला आहे तर मग त्याचं उत्तर कॉमनमध्ये असतं. दोन असतं तर मग क्लास A, क्लास B, क्लास C असं काहीतरी उत्तर असतं. पण एकच जर इथं ट्रान्झिस्टर लावला आहे म्हणजे तो कॉमनसाठी. आता इथं जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर प्रॉपर पद्धतीने दिसतच नाही आहे की नेमकं इमिटर कुठे गेला आणि ॲरो, म्हणजे कसं ॲरोवरती डिपेंड करते, ॲरो याचा वरती गेला आहे की खाली गेला आहे त्याच्यावरती. तर आता सध्यापुरतं याचं जर उत्तर बघितलं आपल्या निम्मीमध्ये तर त्याला कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर असं म्हटलं
म्हटलाय, काय म्हटलाय, कॉमन कलेक्टर, कॉमन इमिटर पण राहू शकते, त्याला उलटं जर लावलं तर, पण आता कसं लावलाय तर आपल्याला ते काही माहीत नाही आहे. ठीक आहे, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे 220 व्होल्ट RMS AC व्होल्टेजमध्ये पीक व्होल्टेज किती आहे असं तुम्हाला विचारलं. आता याचा आहे न्यूमेरिकल, याचं काय न्यूमेरिकल, आणि मी तुम्हाला याच्यापूर्वीच सांगितलं की इथं मधामध्ये मी तुम्हाला न्यूमेरिकल सांगणार नाही. पण तुम्ही काय करू शकता, आपलं जे OMG मराठी ITI हिंदी यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती ऑलरेडी प्लेलिस्ट बनवलेली आहे. सेकंड इयरचे पूर्ण न्यूमेरिकल आहे, त्याच्यामध्ये पूर्ण लाईनशीर जेवढी न्यूमेरिकल आहे तेवढी तिथं पण जाऊन बघू शकता. पण आता शॉर्टकटमध्ये सांगून देतो. याचा ॲक्च्युअली तुम्हाला काय काढायला सांगितला, पीक व्होल्टेज म्हणजेच काय VM काढायला सांगितलं. याचा फॉर्म्युला असतो तो VRMS आणि भागीला 0.707 असतो. इथं व्हॅल्यू टाकायला तुम्ही 240 भागीला 0.70 मल्टिप्लाय करा आणि जे काही तुमचं जवळपास 311च्या आसपास तुमचं उत्तर येईल तर ते उत्तर काय असणार तुमचं फायनल असणार. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे CROची इनपुट प्रतिबाधा कशी वाढवता येईल. CROचा तुम्हाला काय करायचा आहे, इनपुट प्रतिबाधा म्हणजे इनपुट इम्पिडन्स वाढवायचा आहे. तर मग तुम्ही CRO सर्वांनी बघितलं ना, याच्यापूर्वी तुम्हाला डायग्राम दाखवली होती मी. तर याला काय असतात, नॉब कनेक्ट असतात. अशा इथं पण लावू शकता समजा, किंवा इथनं पण निघते आणि इथनं पण पुन्हा म्हणजे जागा असतात अशा नॉब लावायसाठी. तर याचे जे नॉब असते ना, इथं काय करू शकतो आपण, रेजिस्टन्स जर ॲड केला तर त्याचा ऑटोमॅटिक इम्पिडन्स काय होते, वाढून जाते. ऑटोमॅटिक इम्पिडन्स काय होते, वाढून जाते. मग ऑप्शनमध्ये बघाल CRO प्रोबला प्रतिकार जोडून आपण त्याचा काय करू शकतो, प्रतिबाधा म्हणजेच आपण त्याला इम्पिडन्स काय करू शकतो, वाढवू शकतो. म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे पुन्हा आता न्यूमेरिकलच आहे, तरी मी शॉर्टकटमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं बघा 0.2 मायक्रोसेकंडचा टाईम बेस सेटिंग 5 डिव्हिजन झाकलेल्या, म्हणजे 5 डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये CRO स्क्रीनवर प्रदर्शित सिग्नलची वारंवारता किती असेल. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. टाईम म्हणजे बघा 0.2 मायक्रोसेकंडचा काय दिला, मायक्रोसेकंड म्हणजेच काय, मी होते म्हणजेच 10चा पॉवर किती येते, -6 येते, त्याला मायक्रो म्हणतो आपण. ठीक आहे, मिली म्हटलं तर 3 येते. आता ज्या होते तुमचा वेळ जास्त घेणार नाही मी. सेटिंग 5 दिली आहे, सेटिंग किती दिली आहे, 5. याचंही तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये जाल आपल्या हिंदी चॅनलवरती, याला पण एक्सप्लेन केला आहे. आता ॲक्च्युली इथं 5 डिव्हिजन दिलं आहे, तिथे डिव्हिजन दिलेलं आहे आणि एका त्या ब्लॉकची तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे 0.2 × 10चा पॉवर -6 असं दिलं आहे. तर काय नाही, एकदम सोपं आहे. पहिले टाईम पिरियड काढावा लागतो, फ्रिक्वेन्सी काढायला सांगितली ना प्रश्नामध्ये, काय काढायला सांगितलं आपल्याला, वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी किती आहे ते तुम्हाला काढायला सांगितलं. मी शॉर्टकटमध्ये पटकन सांगून देतो. टी काढायचा, टीचा फॉर्म्युला असतो डिव्हिजन म्हणजे 5 × 0.2, जे काही उत्तर येणार याचं, जे काही उत्तर येणार त्याला काय करायचं, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1/T, हे उत्तर इथं ठेवायचं आणि तुमचं काय येणार उत्तर फायनल येणार. आता मी सध्या पुरतं याचं किती 1000 किलो हर्ट्ज त्याचं उत्तर आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता, किंवा मी ऑलरेडी केला, किंवा आपण सेपरेटली त्याचा व्हिडिओ बनवू. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही. ठीक आहे, त्याचं डी उत्तर काय होतं, एकदम परफेक्ट. ठीक आहे, रेक्टिफायरला इनपुटमधून बघा मधात न्यूमेरिकल घ्यायचं कारण काय, की एका न्यूमेरिकलला नाही काय समजवायला 5 ते 10 मिनिट लागतात. मग ते 10 मिनिट मधात टाकले तर बाकी विद्यार्थ्यांचं कसं आहे, त्यांना तसं नाही पाहिजे. त्यांना कसं पाहिजे, सर भरं पहिले संपवून टाका, मग काय भानगड करत बसा. म्हणून ते भानगड शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळे आपण व्हिडिओ बनवले, आणि ज्यांना फक्त प्रश्नाचा आन्सर माहीत करायचं आहे त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ वेगळे ठेवले त्याच्या करताना. ठीक आहे, नाही तर एखाद्याला वाटू शकते सर सांगून द्या ना काय फरक पडते, फरक भरपूर पडते, आम्ही याचा अनुभव घेतलेला आहे. ठीक आहे, रेक्टिफायरला इनपुटमधून काय पल्सेशन काढल्या नाही तर रेडिओमध्ये कोणता दोष निर्माण होतो. म्हणजे बघा इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, रेडिओ आहे, आणि त्याच्यामध्ये रेक्टिफायरच्या इनपुटमधून पल्सेशन म्हणजे काय, ते पल्सेशन म्हणजे ते वेव्हफॉर्म एक्स्ट्रा ॲडिशनल वेव्हफॉर्म म्हणतो आपण, ॲडिशनल सिग्नल म्हणून सोप्या भाषेमध्ये. ते जर पल्सेशन आपण काढलं नाही तर तुमच्या रेडिओमधून खरखर आवाज येतो. तुम्ही जर ऐकलं असाल, आता आजकाल जमाना गेला आहे तरी पण तुम्ही मोबाईलवर जरी रेडिओ लावून बघितला तुम्हाला खरखर आवाज येतो. कसा येतो, खरखर आवाज. तर तोच खरखर आवाज निघणार नाही जर तुम्ही त्याच्याला दोष काढणार नाही तर. ठीक आहे, म्हणजे जो गुणगुण करतो ना आवाज, हमिंग नॉईज करतो, तो तिथनं निघणार नाही. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की डिप्लेशन रिजन कसा वागतो. डिप्लेशन रिजन कसा वागतो म्हणजे काय, जिथं पण डिप्लेशन रिजन आला, जसं आपण SCRची गोष्ट केली तर मध्ये काय असतं डिप्लेशन रिजन, तो एक प्रकारचा इन्सुलेटर म्हणून काम करतो. कारण करंटला काय इकडला इकडे किंवा इकडला इकडे तो जाऊ देत नाही, म्हणजे ॲज ए इन्सुलेटर काम करतो. म्हणजेच काय, इन्सुलेटर म्हणून. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे की 66च्या पुन्हा न्यूमेरिकल आलं, आणि पुन्हा तेच म्हणेल मी की हिंदी चॅनलवरती आपलं अपलोड केलेलं, आणि इथे पण भविष्यामध्ये कधी नाही कधी तुम्हाला दिसणारच. व्होल्टेज वाढीसह कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरचा पॉवर गेन किती आहे. ठीक आहे, तुम्हाला पॉवर गेन काढायला सांगितलं आहे. पॉवर गेन म्हणजे त्याची मराठीमध्ये इथं मिळकत पण म्हणू शकते किंवा वाढीसह पण म्हणू शकते. ठीक आहे, 66च्या व्होल्टेज गेन दिलेला आहे तुम्हाला. पॉवर गेन किती आहे म्हटलं आहे, ट्रान्झिस्टरचा तुमचा ॲम्प्लिफिकेशन जो फॅक्टर आहे तो किती दिलेला आहे, बीटा 100 दिलेला आहे. किती दिलेला
दिलेला आहे 100. तर काहीच नाही, इथं काय असतं व्होल्टेज गेन म्हणजे किती आहे 66 गुणिला तुमचा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा किती आहे 100. तर 100 न गुणा जे काही तुमचं उत्तर येईल 6600 ते जवळपास, तर ते तुमचं काय असतं पॉवर गेन असतं. ठीक आहे, तर याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, जर म्हणजे SCR, ठीक आहे, SCR मराठीमध्ये लिहिलं आहे, थोडंसं कठीण झाले वाचायला. ठीक आहे, SCR कंडक्टरमध्ये जोडले गेला आणि त्याचे DC मध्ये गेट करंट काढला तर काय परिणाम, म्हणजे गेटचा जर करंट तुम्ही काढून टाकला, कारण बघा SCR ला ऑपरेट करायला आपल्याला गेटला सिग्नल द्यावा लागतं, त्याच्याशिवाय तो ट्रिगर होत नाही. तर मग काय होईल म्हणतात, मग काय होईल की त्याचा आउटपुट व्होल्टेज कमी होईल नाही, गेट 1 आतील नियंत्रण गमवेल, म्हणजे तो गेटपासनं कंट्रोल आपला काय करणार रूज करणार, कारण की तुम्ही गेटला सिग्नलच नाही देणार तर त्याला तुम्ही ऑपरेट करू शकणारच नाही. बरोबर आहे, म्हणजे त्याचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल काय होईल तिथनं निघून जाईल. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट. ठीक आहे, ते कमी असतेवाला ऑप्शन आहे, तर कमीवाला नाही, लक्षात ठेवा. नियंत्रण काय होईल तो आपला गमावून देईल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की जेफेटमध्ये पिंच ऑफ व्होल्टेजचा काय परिणाम होतो. ठीक आहे, पिंच ऑफ व्होल्टेज असं दिलं आहे. ठीक आहे, तर पिंच ऑफ व्होल्टेजचा काय परिणाम होतो, त्याने काय होतो, आता तुम्हाला माहिती आहे जेफेटला 4 टर्मिनल, मग आम्ही डायग्राम पण दाखवली होती तुम्हाला. ठीक आहे, 4 नाही सॉरी 3 टर्मिनल आहे, त्याची तुम्हाला डायग्राम पण दाखवली मी. तर ड्रेन करंट काय होतो 0 होतो, म्हणजे ड्रेन पण बघितला, गेट पण बघितला, सोर्स पण बघितला असं सांगितलं होतं. जर पिंच ऑफ व्होल्टेजचा काय परिणाम होईल तर त्याच्यामुळे काय होऊ शकते, करंट बिकम 0, म्हणजे करंट काय होऊ शकते तुमचा 0 होऊ शकते त्याच्याने. ठीक आहे, तर पिंच ऑफ व्होल्टेज म्हणजे त्या व्होल्टेजवरती ते डेफिनेशन दिलेलं आहे. पिच ऑफ म्हणजे काय बंद, तर त्यावेळेस काय होतो ड्रेन करंट काय होतो 0 होतो. जेव्हा ड्रेन करंट ॲक्च्युअली 0 होतो तेव्हा त्याला आपण पिच ऑफ म्हणतो. ठीक आहे, तर पिच ऑफ, ठीक आहे, असा शब्द आहे, बरोबर लक्षामध्ये ठेवा. फक्त ज्याला मी अंडरलाईन करतो ना ते बरोबर लक्षात ठेवा, त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं या चॅप्टरचे आपले 69 पण प्रश्न काय झाले संपले. म्हणजे आता मी म्हणू शकतो की 7वा चॅप्टर आपला पूर्णपणे संपला. नेक्स्ट क्लासमध्ये आपण 8व्या चॅप्टरला काय करू कंटिन्यू करू. मग तोपर्यंत आता तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असणार, डाऊट असणार, तुम्ही काय करू शकता कमेंट पण करू शकता, तसा डाऊट तर ठेवत नाही आपण. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने यायला चॅनलला सबस्क्राईब करा, आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.